ज्यांना उंच भरारी घ्यायची असते त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकायचं नसतं. बऱ्याचदा आपण आपले प्रयत्न करत असताना आजूबाजूचे लोक आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. तू जे करतोय त्यात तू सक्सेसफुल होणार नाही हे सांगण्याचा प्रयत्न करतात. आपण जर त्यांच्या बोलण्यात गुंतून पडलो तर आपण यशस्वी कधीच होऊ शकत नाही. म्हणूनच जर उंच भरारी घ्यायची असेल तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका आणि तुमच्या ध्येयावरती, तुमच्या प्रयत्नांवरती, तुमच्या मेहनतीवरती कॉन्सन्ट्रेशन करा. एक दिवस तुम्ही यशस्वी नक्कीच व्हाल. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आपण पाहत आहोत TCS IBPSने घेतलेल्या ज्या एक्झाम आहेत त्याचे PYQ, ज्याच्या माध्यमातून इथून पुढे होणाऱ्या ज्या एक्झाम आहेत, रिसेंटली आलेली पशुसंवर्धनची ॲड असेल किंवा इतर जसं की तलाठी भरती येईल किंवा इतर सरळ सेवेच्या एक्झाम आहेत, त्या एक्झामसाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर एक तुम्हाला फॉर्मॅट माहिती पाहिजे, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची तुमची तयारी व्हावी, यासाठीच आपण हे PYQ घेत आहोत. यापूर्वी मी बरेचसे पार्ट्स जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये मराठी असेल, बुद्धिमत्ता असेल किंवा इंग्लिश असेल, याचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला प्लेलिस्ट मिळून जाईल, तलाठी भरती स्पेशल क्लास म्हणून. तिथून तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. त्यासोबतच तलाठी भरतीच्या तयारीसाठी डेली चॅलेंजेस किंवा डेली स्टडी टार्गेट्स तुम्हाला दिले जातात आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. जर तुम्ही आत्तापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर जॉईन करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आज अगेन आपण मराठीचे काही प्रश्न घेणार आहोत आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण तुमच्या लक्षात येईल की आपण जर PYQ केले प्रॉपरली तर त्याचा खरंच फायदा आपल्याला होतो, कारण बरेचसे क्वेश्चन हे डिरेक्टली रिफ्लेक्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमधला जो पहिला प्रश्न आहे तो आपण अगेन जे महत्त्वाचे पार्ट पाहतोय, जसं की काळ आहे किंवा इतर जे टॉपिक आहेत, जसं की कर्ता कर्म बऱ्याचदा तुम्हाला विचारले, प्रयोग विचारले, समास विचारले. तर इथे पहिला प्रश्न जो आहे तो काळावरती आहे. पहिला प्रश्न आहे, सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत या वाक्याचा काळ ओळखा. आता तुम्हाला इथे जे पर्याय दिलेले आहेत, चारही पर्यायामध्ये तुम्हाला वर्तमान काळ दिलेला आहे आणि वर्तमान काळाचे चारही प्रकार दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला केवळ काळ म्हणजे सुरू असणारी घटना जी आहे किंवा आत्ता घडत आहे तर वर्तमान काळ, घडून गेली तर भूतकाळ आणि घडणार आहे म्हटल्यानंतर भविष्यकाळ, इतकंच माहिती असून चालणार नाही. तुम्हाला काळाचे जे प्रकार आहेत ते सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. मग इथे जर आपण पाहिलं तर भक्ती करत आहेत म्हणजे ही जी क्रिया आहे ती आपल्याला चालू असलेली दिसते किंवा अपूर्ण असलेली दिसते. अजूनही ती क्रिया पूर्ण झालेली नाही आणि असा जो काळ असतो त्याला आपण काय म्हणतो, अपूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ असेल तर काय झालं असतं वाक्य, परमेश्वराची भक्ती केली आहे. जर भक्ती केली आहे असं विधान असतं, भक्ती केली आहे असं जर विधान असतं तर तो काळ कुठला झाला असता, पूर्ण वर्तमान काळ झाला असता. अपूर्ण आहे म्हणजे काय, करत आहेत. रीती वर्तमान काळ काय असता, करत असतात, ते परमेश्वराची भक्ती करत असतात म्हणजे नियमितपणे घडणारी क्रिया आहे. तर आपण तिथे म्हटलो असतो रीती वर्तमान काळ आहे. आणि साधा वर्तमान काळ काय झाला असता, तर सर्वजण परमेश्वराची भक्ती करतात. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 असेल, अपूर्ण वर्तमान काळ. यालाच आपण चालू वर्तमान काळ असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, समानार्थी शब्द द्या. स्पृहा. समानार्थी शब्द खूप जास्त विचारलेले आहेत. समानार्थी विरुद्धार्थी शब्द वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेत. सरळ सरळ इथे एक शब्द दिलाय आणि त्याचे ऑप्शन दिलेत किंवा तुम्हाला बरोबर जोडी, चुकीची जोडी ओळखायला सांगितले, तिथे तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. किंवा एखादं वाक्य दिलंय त्याच्यामध्ये अंडरलाईन केलेला शब्द आहे आणि त्याचं तुम्हाला समानार्थी किंवा विरुद्धार्थी विचारलेला आहे. मग स्पृहा म्हणजे काय असतं, गरज, इच्छा, ईर्षा, आवड. तर स्पृहाचा अर्थ होतो इच्छा. स्पृहा म्हणजे इच्छा. त्यालाच आपण आणखी जर काही समानार्थी शब्द पाहिले तर आशा हा एक समानार्थी शब्द आहे, मनीषा हा एक समानार्थी शब्द आहे. त्यानंतर अपेक्षा हा पण इच्छासाठी किंवा स्पृहासाठी असणारा समानार्थी शब्द आहे. गरज, ईर्षा, आवड हे त्याचे समानार्थी शब्द नाहीत. त्यानंतर पुढचा जर प्रश्न आपण पाहिला, अपरिहार्य. इथे असं असायला पाहिजे, अपरिहार्य. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अगदी इझी आहे, परिहार्य, अपरिहार्य. म्हणजे परिहार्य हा याचा विरुद्धार्थी शब्द आहे. आवश्यक, अनावश्यक हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत आणि ऐच्छिकचा विरुद्धार्थी शब्द काय असतो? अनैच्छिक. ऐच्छिकचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? अनैच्छिक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे,
न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा काळ कोणता? पहा, बऱ्याचदा असं होतं की हे उदाहरण तुम्ही प्रयोगामध्ये खूप वेळा वाचलेलं असतं आणि मग जर अचानक ऑप्शन असे वेगळे आले तर मग तुमचा गोंधळ उडतो की अरे हे तर आम्ही प्रयोगात वाचले आणि इथे काय विचारले. वाक्य समजून घ्या, प्रश्न समजून घ्या, उत्तर तुम्हाला येईल. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा काळ कोणता? इथे पण तुम्हाला जसं मागे मी तुम्हाला 2-3 व्हिडिओजमध्ये सांगितलं की तुमचा ऑप्शन लगेच येत होता, बरोबर उत्तर लगेच येत होतं. कारण काय? कारण विधान जर तुमचं भूतकाळाचं असेल तर पर्यायामध्ये केवळ एकच ऑप्शन भूतकाळाचा होता, बाकी मग वर्तमान काळ, भविष्यकाळ किंवा मग वर्तमान काळाचाच दुसरा प्रकार अशा पद्धतीने दिलेलं होतं. पण आजच्या पेपरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर वाक्य भूतकाळी आहे, 4ही पर्याय भूतकाळाचे आहेत. मगाशी वाक्य वर्तमान काळाचं होतं, 4ही पर्याय वर्तमान काळाचे होते. याच्यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. मग जेव्हा आपण म्हणतो न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला, आता आकारण्यात आला याच्यावरून आपल्याला केवळ काळाचा बोध होतोय, म्हणून हा साधा भूतकाळ असेल. पर्याय क्रमांक 4. मग जर आपण म्हटलं की आता काही जणांना असं वाटलं असेल की हा पूर्ण भूतकाळ आहे कारण फुटवण्यात आला ना, तर ज्यावेळेला वाक्यरचना अशी दंड आकारण्यात आला अशी रचना आहे तर तो साधा भूतकाळ आहे. आला होता तर ती क्रिया पूर्ण झाली होती, तर मग तो काय झाला असता? पूर्ण भूतकाळ झाला असता. आणि न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात येत असे असं असेल तर ते काय असेल? रीती भूतकाळ. रीती भूतकाळासाठी काय असेल? येत असे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी. पाणी दूषित होणार नाही याची काळजी द्यावी. आता जसं माझं वाचताना घाईघाईमध्ये झालं असंच सेम तुमचं सुद्धा होऊ शकतं. या गोष्टीची काळजी घ्यायची. या अशुद्ध वाक्याचे शुद्ध रूप खालील पर्यायातून निवडा. आता इथे तुम्हाला वेलांटी, उकार, काना, मात्रा हे जे काही मराठी भाषेच्या शुद्ध लेखनाचे नियम आहेत ते माहीत असणं आवश्यक आहे. मग आता इथे काय म्हटले? पाणी दूषित होणार नाही याची काळजी द्यावी. काळजी द्यावी असतं का काळजी घ्यावी असतं? म्हणजे या विधानाच्या याच्यानुसार. मग तुम्ही जर पाहिलं तर इथे पण काळजी द्यावीच दिले, त्यामुळे हे पण जाणार. काळजी यावी, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 पण जाणार. दुसरा पर्याय काय आहे? पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी. पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी. मात्र या दोनही ऑप्शनमध्ये एक शब्द तुम्हाला लक्षात येईल, दूषित आणि दूषित. आता तुम्हाला माहिती असायला पाहिजे की दूषित हा शब्द कसा लिहितात. तर दूषित हा शब्द दुसऱ्या उकाराने लिहितात. ठीक आहे, दीर्घ असतो दूषित. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. याच्यासाठी उकार, वेलांटी, मात्रा, काना जे काही आहे मराठी भाषेमधलं ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता जर समजा असे शब्द माहिती नसतील, तुमच्या नसेल लक्षात येत, कधी कधी वेलांटी, उकार नाही लक्षात येत, जर लक्षात येत नसतील तर जेव्हा पण असे शब्द वाचनात येतील ते लगेच तिथे लिहायचं. म्हणजे मी एकदा ज्यावेळेला मी CBSE स्कूलमध्ये टीचिंग करत होते ना, त्यावेळेला परिसर या शब्दावरून तिथल्या एका शिक्षकांसोबत माझा अर्धा एक तास डिबेट सुरू होती की परिसरला पहिली वेलांटी की दुसरी वेलांटी. आणि त्याच्यानंतर खूप धडपड करून कुठून तरी न्यूजपेपर शोधून, म्हणजे अँड्रॉइड फोन वगैरे मी यूज करत नव्हते, सो कुठेतरी न्यूजपेपर वगैरे शोधून त्याच्यातून परिसर हा शब्द शोधून काढून मी शेवटी त्यांना वेलांटी दाखवली. तेव्हा मी शांत बसले. कारण ते एक असतं की आपल्याला बऱ्याचदा ज्यावेळेला सवय होते शुद्ध लेखनाची, म्हणजे असं नाही की मला 100% शुद्ध लेखन जमतं, पण बऱ्यापैकी ज्यावेळेला चुकीची वेलांटी, चुकीचा मात्रा असतो तर ते लक्षात येतं. उकार चुकीचा असेल तर बऱ्याचदा तुम्ही ज्यावेळेला बाहेर पडता तर तुम्हाला दुकानांवरच्या वगैरे पाट्या दिसतात, तिथे खूप वेळा चुकीचं लिहिलेलं पाहायला मिळतं आपल्याला. तर ते करेक्शन जे असतात ते तुमच्या डोक्यात राहायला पाहिजेत, कारण ते इथे तुम्हाला एक्झाममध्ये उपयोगी ठरत असतात. पुढचा प्रश्न, षटकोनी या शब्दाचा समास ओळखा. आता हा समास तर तुमचा तोंडपाठ झाला असेल, कारण जेव्हापासून आपण क्वेश्चन आन्सर घेतोय तेव्हापासून वारंवार या समासावरती प्रश्न विचारलेला आहे. पहिलं जे पद आहे ते काय आहे? तुमचं संख्या विशेषण आहे. पहिलं पद काय आहे? संख्या विशेषण आहे. आणि एकाच समूहाचा बोध होत आहे, म्हणजे एकच समूह सुचवला जात आहे. तर हा कुठला समास असेल? अर्थातच हा द्विगु समास असेल. द्विगु समासाचं उदाहरण आहे, कारण याच्यामध्ये ज्यावेळेला आपण या समासाचा विग्रह करतो याच्यामधलं पहिलं जे पद आहे ते काय असतं? संख्या विशेषण असतं आणि या शब्दातून एकच समूह सुचवला जातो. दुसरं जर आपण पाहिलं इतरेत्तर द्वंद्व, तर इतरेत्तर द्वंद्ववरती पण आपले प्रश्न येऊन गेलेले आहेत. जर आपण पाहिलं तर इतरेत्तर द्वंद्व काय आहे? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय जे असतात, म्हणजे जसं की आणि व हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहेत.
तर ज्यावेळेला या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो एखाद्या समासाचा विग्रह करताना, आणि याच्यातील दोन्ही घटक जे असतात ते इम्पॉर्टंट असतात, दोन्ही पदं जी असतात ती महत्वाची असतात, तर तिथे आपला इतरेत्तर द्वंद्व असतो. जसं की आपण यापूर्वी पाहिलेलं उदाहरण आहे आई वडील, त्यासोबत आपण दुसरं एक उदाहरण पाहिलेलं होतं ते म्हणजे विटी दांडू, हे यापूर्वीच्या प्रश्नांमध्ये होऊन गेलेलं आहे. किंवा बहीण भाऊ, तर हे कुठल्या समासाची उदाहरणं आहेत? इतरेत्तर द्वंद्व समास. त्यानंतर जर आपण अव्ययी भाव समासाचा विचार केला तर अव्ययी भाव समास आपल्याला माहिती आहे, इथे प्रथम पद जे असतं ते इम्पॉर्टंट असतं, पहिलं पद जे असतं ते इम्पॉर्टंट असतं. मग याची पण काही उदाहरणं आपण पाहिली होती, यापूर्वी प्रश्न येऊन गेलेले होते. आजन्म आहे, आमरण आहे, त्याच्यानंतर प्रतिदिन आहे, गैरहजर आहे, प्रतिक्षण आहे, दररोज आहे, ही सगळी कशाची उदाहरणं होती? अव्ययी भाव समासाची होती. आणि त्याच्यानंतर येतो समाहार द्वंद्व समास. आता ज्यावेळेला आपण समाहार द्वंद्व समासाबद्दल बोलतो त्यावेळेला याच्यामध्ये काय आहे, ज्यावेळेला आपण त्याचा विग्रह करतो, या समासातल्या पदाचा ज्यावेळेला आपण विग्रह करतो, या समासाच्या शब्दाचा जेव्हा आपण विग्रह करतो त्यावेळेला तिथे म्हणजे जो काही शब्द दिलेला आहे त्या अर्थाच्या शब्दासह इतरही गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होतो, इतरही अनेक घटकांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. जसे की आपल्याला मागे एका प्रश्नामध्ये विचारलेलं बाजारहाट, बाजारहाट यापूर्वी जो प्रश्न आलेला होता तुम्हाला त्याच्यामध्ये एक शब्द विचारलेला होता बाजारहाट. मग तिथे बाजारहाट व तत्सम वस्तू असा आपण त्याचा विग्रह पाहिलेला होता. किंवा याच्यामध्येच मीठ भाकर आहे किंवा वेणी फणी आहे, तर ही कशाची उदाहरणं आहेत? समाहार द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत. इथे विचारले षटकोनी, षटकोनी कशाचं उदाहरण आहे? द्विगु समासाचं उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा जर प्रश्न आपण पाहिला, समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अर्थातच हे सगळ्यांचंच बरोबर यायला पाहिजे. प्रख्यात, भाला, तलवार, कुऱ्हाड. समशेर म्हणजे काय असते? समशेर असते तलवार, समशेर असते तलवार. यालाच आपण दुसरा शब्द जर पाहिला तर त्यालाच खडग असं सुद्धा म्हटलं जातं, किंवा यालाच कृपण असं सुद्धा म्हटलं जातं. कृपण काय म्हटलं जातं? कृपण. तर पर्याय क्रमांक 3 असेल तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न आहे, त्याने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला. सगळ्या चुकाच दिल्यात. त्याने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला. या वाक्यातील चुकीचे शब्द शोधा. अर्थातच तुमच्या लगेच लक्षात आले असतील. त्याने असतं का? नाही. इथे काय यायला पाहिजे होतं? त्याने. त्याचा बरोबर आहे, फाटलेला बरोबर आहे. शर्ट असतं का? शर्ट, शर्ट. शिवून टाकला असतं का? नाही. काय असतं? शिवून टाकला. म्हणजे तुमच्या पर्यायामध्ये ताने, शर्ट, शिवून हे ऑप्शन पाहिजेत, म्हणजे हे शब्द पाहिजेत. तर कुठे आहे? ताने, शर्ट, शिवून. पहिलाच पर्याय आहे. त्याचा बरोबर आहे, टाकला बरोबर आहे, त्यामुळे हे पण नाहीये. त्याचा बरोबर आहे त्यामुळे हे नाहीये, आणि फाटलेला टाकला हे बरोबर नाहीये. म्हणजे हे दोन शब्द बरोबर आहेत. सो चौथा पर्याय नाही, दुसरा नाही, तिसरा नाही, पहिला पर्याय आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, बेडूक या शब्दाचे लिंग बदला. बेडूक, आता लक्षात घ्या काय होतं ना घाईघाईमध्ये, बेडूकचे लिंग बदला विचारलंय. डोक्यातच नाही येत की लिंग आहे की वचन आहे. तिथे कन्फ्युजन होतं, कारण टायमिंग जात असतं, ऑनलाईन पेपर आहे, खूप जास्त गोंधळ उडतो आणि मग कळत नाही की काय करायचं. मग आपण काय करतो? बेडूक, बेडके, लगेच पर्याय क्रमांक 3 लिहितो. असं नाही करायचं. तुम्हाला काय विचारलंय? लिंग बदला विचारलेला आहे. बेडूक हा शब्द जो आहे तो कसा आहे? निश्चित लिंगी आहे, म्हणून बेडूक, बेडकी. त्याचा स्त्रीलिंगी शब्द काय येतो? बेडकी. पर्याय क्रमांक 1 असेल तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, दास या शब्दाचे लिंग बदला. अगेन दास, दासी, दास, दासी. सोपं आहे. प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. त्याने त्याचे प्रतिबिंब पाण्यात पाहिले. त्याने त्याचे प्रतिबिंब आरशात पाहिले. प्रतिबिंब काय असतं? तर एखाद्या व्यक्तीची प्रतिमा. प्रतिबिंब म्हणजे प्रतिमा, किंवा त्यालाच दुसरा शब्द आहे छबी, छबी. ठीक आहे. आरसा नाही, आरशामध्ये प्रतिबिंब आपल्याला दिसतं. व्यक्ती नाही, व्यक्तीचं प्रतिबिंब आपण पाहतो, किंवा इतर गोष्टींचं पण पाहू शकतो. आणि फोटो, फोटो असतो. ठीक आहे. फोटो म्हणजे प्रतिबिंब नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विकास कविता वाचत आहे या वाक्यातील कर्म ओळखा. अगेन मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते, कर्ता, कर्म, क्रियापद ओळखा. वारंवार प्रश्न विचारलेत, हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. आता वाचणारा कोण आहे? वाचत कोण आहे? विकास. वाचण्याची क्रिया कोणावरती घडत आहे? कवितेवरती. म्हणजे या वाक्याचं कर्म कोण असेल? काय असेल कर्म?
कविता असेल आणि आहे काय आहे याचं हे आहे क्रियापद आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता प्रयोग ओळखताना नियम सांगितलेले आहेत तुम्हाला मी ऑलरेडी. कर्तरी प्रयोगाचे सांगितलेत, कर्मणी प्रयोगाचे सांगितलेले आहेत आणि भाव्य प्रयोग पण सांगितले. म्हणजे मागचे जर व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या, त्याच्यामध्ये डिटेल असं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. मग आता या वाक्यात जर आपण पाहिलं तर कर्म कोण आहे? संदेश आहे. कर्म कोण आहे? संदेश. वाक्याचं जे क्रियापद आहे ते कोणानुसार बदलतंय? संदेशनुसार. संदेश पोहोचवला जातो, एक संदेश पोहोचवला जातो, अनेक संदेश पोहोचविले जातात. जातात. क्रियापद बदललं, कोणानुसार बदललं? कर्मानुसार बदललं. म्हणून या वाक्याचा जो प्रयोग आहे तो कुठला आहे? कर्मणी प्रयोग आहे. पुढचा प्रश्न मराठीचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? माहितीच असायला पाहिजे तुम्हाला. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून आपण कोणाला ओळखतो? दादोबा तरखडकर. दादोबा तरखडकर यांना ओळखतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मुले फुटबॉल खेळत आहेत या वाक्यातील कर्ता ओळखा. अगेन तुम्हाला कर्ता विचारलेला आहे. कर्ता कर्म क्रियापद वारंवार विचारले, त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची. मुले फुटबॉल खेळत आहेत. आता खेळणारे कोण जर तुम्हाला कर्ता शोधायचा आहे तर क्रियापदाला म्हणजे ती क्रिया करणारं कोण आहे असा ज्यावेळेला प्रश्न विचारतात त्यावेळेला तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. खेळणारे कोण आहेत? मुले आहेत. म्हणून मुले हे या वाक्याचा कर्ता आहे. पर्याय क्रमांक 4 असेल तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्यानंतर खेडे या शब्दाचे वचन बदला. आता खेडे एकवचनी आहे का अनेक वचनी आहे? तर खेडे आहे एकवचनी. एक खेडे अनेक खेडी. एक खेडे अनेक खेडी. पर्याय क्रमांक 2 हे असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो या वाक्याचा प्रकार ओळखा. आता इथं 2 विधानं आहेत, ती जोडलेली आहेत व या उभयान्वयी अव्ययाने आणि तुम्हाला विचारलंय या वाक्याचा प्रकार ओळखा. मग ज्यावेळेला आपण वाक्यांचे प्रकार शिकतो, केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य, तर आपल्याला माहिती आहे की जर प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली 2 विधानं असतील तर त्यांना आपण काय म्हणतो? संयुक्त वाक्य म्हणतो. इथे जे आहे उभयान्वयी अव्यय आहे, कुठला आहे तो प्रकार? समुच्चय बोधक आहे. आणि समुच्चय बोधक कुठे येतं? प्रधानत्व बोधक मध्ये येतं. सो इथे जी 2 विधानं जोडलेली आहेत, मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो, या वाक्याचा प्रकार आहे संयुक्त वाक्य. वाक्याचा प्रकार कोणता आहे? संयुक्त वाक्य. त्यानंतर पुढचा जर प्रश्न आपण पाहिला परात या शब्दाचे वचन बदला. परात या शब्दाचे वचन बदला. परात्या, परिते, पराती, पराते. परात माहिती असेल तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये असेल, जनरली भाकरी करण्यासाठी वापरली जाते. तर एक परात अनेक पराती. अनेक वचन काय होतं? पराती. पर्याय क्रमांक 3 असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आमंत्रित म्हणजे काय असतं? आपण कोणाला तरी आमंत्रण दिले आणि ती व्यक्ती आलेली आहे, त्याला आपण आमंत्रित म्हणजे ज्या व्यक्तीला आमंत्रण दिले ती आमंत्रित असते. तर आमंत्रितच्या विरुद्ध काय असतं? आगंतुक. आगंतुक असतो विरुद्धार्थी शब्द. आगंतुक म्हणजे काय? तर कोणतीही पूर्व सूचना न देता, कोणतीही पूर्व सूचना न देता आलेला मेहमान किंवा पाहुणा किंवा व्यक्ती, त्यांना आपण काय म्हणतो? आगंतुक. मग आगंतुकचं विरुद्धार्थी काय असेल? आमंत्रित. बोलवून आलेले असतील, सांगून आलेले असतील, सूचना देऊन आलेले असतील ते आमंत्रित. न बोलवता, न सांगता, न पूर्व सूचना देता आलेले असतात ते आगंतुक असतात. आगंतुक आणि आमंत्रित. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रामराव शेतात जात होते या वाक्याचा प्रयोग ओळखा. रामराव शेतात जात होते वाक्याचा प्रयोग तुम्हाला ओळखायचा आहे. आता पहा, जाणारे कोण आहेत? रामराव. जाण्याची क्रिया कोणावर घडते? रामरावांवरतीच घडते. शेतावरती घडते का? नाही. तुम्ही ज्यावेळेला विभक्ती शिकता त्यावेळेला तुम्ही हे अभ्यासलं असेल की स्थळ हे कर्म नसतं. तर रामराव शेतात जात होते, जाण्याची क्रिया रामरावांवरतीच घडले म्हणजे कर्म नाहीये, म्हणजे हे कर्मणी प्रयोगाचं तर नाहीये. आता जर आपण इथे पाहिलं, इथे वाक्याचा कर्ता कोण आहे? रामराव आहे. रामरावाच्या ठिकाणी आपण रामरावांचं काय केलं? हे केलं, लिंग बदलून पाहिलं. म्हणजे रामरावाच्या ठिकाणी आपण जर एखादं स्त्रीलिंगी नाव घेतलं. आता समजा तिथे आपण सीमा शेतात जात होती, सीमा शेतात जात होती, क्रियापद बदललं? येस. कर्त्यानुसार क्रियापद बदलत आहे. कर्त्याला कुठलाही प्रत्यय नाहीये आणि कर्त्यानुसार क्रियापद बदलतंय म्हटल्यानंतर हे जे वाक्य आहे ते कुठलं येईल? अकर्मक कर्तरी येईल, कारण याच्यामध्ये कर्म नाही. भाव्य प्रयोगाचा तर काही विषयच येत नाही. अकर्मक कर्तरी
हा या वाक्याचा प्रयोग येईल. आता याच्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते आहेत आपले पॅसेजवरचे. आता पॅसेजवरचे प्रश्न सोडवताना मी तुम्हाला आधीच सांगितले की ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला डिरेक्टली पॅसेजची देता येतील, पॅसेज न वाचता ती डिरेक्टली द्या. जी वाचून देण्याची गरज आहे त्याच्यासाठी आपण पॅसेजमध्ये परत येऊया. जर तुम्ही सुरुवातीला प्रश्न पाहिले तर तुम्ही थोडेसे फायद्यात राहता, कारण तुमचा टाइम सेव्ह होतो. मग आपण तसंच जर केलं, झाडाला कशामुळे गर्व चढला, माहितीये का आपल्याला कशामुळे चढला? नाही, पॅसेज वाचावा लागेल. गावाच्या बाहेर काय वाहत होती? आता पहा, ओढा वाहत होता असतो, नाला वाहत होता, समुद्र वाहत नसतो. नदी हे उत्तर यायला पाहिजे तुमचं, मात्र तरी सुद्धा थोडं वेट करा, कारण कधी कधी इथे चुकीचं दिलेलं असू शकतं. त्यामुळे आपण पॅसेजमध्ये पाहणं गरजेचं आहे. पण ऍटलिस्ट आपल्याला माहिती की याचं उत्तर 3 असू शकतं. त्यानंतर कोणत्या वाक्यामुळे वृक्षाला पश्चाताप झाला? आता या वाक्यासाठी सुद्धा आपल्याला कुठे जावं लागणार आहे? तर पॅसेजमध्ये जावं लागणार आहे. पुढचा प्रश्न जो होता, महापुरे झाडे जाती येथे लवाळी वाचती, या ओळी कोणाच्या अभंगातील आहेत? जनरल नॉलेज चांगलं असेल तर तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर काय आहे. पॅसेजमध्ये या ओळी 100% दिल्यात, त्यामुळे आपल्याला तिकडे पण जाण्याची गरज आहे. लवाळी कोणामुळे वळवेल तशी वळत होती, तर हेही आपल्याला पॅसेजमध्ये पाहायचं आहे. बरं, तर तुम्ही म्हणाल की जर उत्तरं डिरेक्टली येतच नाहीयेत, पॅसेजमधून पाहिजे तर प्रश्न आधी वाचा, परत पॅसेजकडे जा, असं का? कारण ज्यावेळेला तुम्ही पॅसेज वाचता तर पूर्ण पॅसेजमध्ये गुंतून जायचं नाही, आपल्याला केवळ तोच पार्ट फोकस करायचा आहे जिथे आपलं उत्तर आहे. मग आता आपण जर पाहिला पॅसेज काय सुरू आहे, खालील उतारा वाचा आणि त्याखालील प्रश्नांचे सुयोग्य पर्याय निवडा. खूप मोठा पॅसेज आहे, त्यामुळे तुम्हाला थोडं वाटेल की अरे खूप वेळ जातोय, पण आत्ता आपण हे इथे समजून घेतोय म्हणून ज्यावेळेला मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देते तिथे थोडा वेळ जाऊ शकतो. पण ज्यावेळेला तुम्ही एक्झाममध्ये सोडवताय त्यावेळेला जी सुरुवातीला पद्धत सांगितली, ही प्रश्न वाचा, देन पॅसेजकडे या. नुसतं ओव्हरलुक केलं तरी उत्तरं सापडतील, कारण खूप अवघड असे पॅसेज दिलेले नाहीत, इझी पॅसेजेस आहेत. एक होतं गाव मोठं टुमदार डोंगरांनी वेढलेलं. गावात शेतीवाडी भरपूर, पाण्याचाही तुटवडा नाही. गावाच्या बाहेरून एक मोठी नदी वाहत होती. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं, नदी. नदीच्या काठावर एक डेरेदार वृक्ष उभा होता. सदाहरित असलेल्या या वृक्षाच्या खोडावर एक सुंदरशी ढोली होती. त्यात खारी खेळत असत. झाडावर निरनिराळ्या पक्ष्यांची घरटी होती. त्यांचा किलबिलाट कानांना मधुर वाटायचा. जाणारे येणारे वाटसरू झाडाखाली विश्रांती घ्यायचे. वृक्षाच्या पायथ्याशी लवाळ होते. त्या दाट गवताने बाजूची जमीन झाकून टाकली होती. त्यातून मधून मधून रान फुले डोलत होती. वृक्षाच्या सावलीत एक काळा खडक होता. त्या खडकावर गुराखी बसे. बाजूला गाई म्हशी चरत. ते पाणी, तो वृक्ष, तो खडक, ते गवत, तो गुराखी, त्या गाई म्हशी सारे कसे आनंदात नांदत होते. पण छे, त्या वृक्षाला हे पटेना. आपली शक्ती, मोठा आकार याचा जणू त्याला गर्व चढला. उत्तर सापडलं, आपली शक्ती, मोठा आकार याचा त्याला गर्व चढला. वृक्षाला कशाचा गर्व चढला होता हा एक प्रश्न आहे ना आपला. लवाळ्याचा तर त्याला खूप राग येई. तो वृक्षास म्हणे, असा रे कसा तू दुर्बळ, जरा वारा आला की वाकतोस. माझं बघ, कितीही वारा येऊ दे, मी कसा ताठ मानेने उभा राहतो. लवाळा कशामुळे वाकत होता? वाऱ्यामुळे. माझ्या सावलीत सारे कसे विसावतात, तू मात्र काडी पैलवान, तुझी कुठली सावली? गवताला हे ऐकून अगदी वाईट वाटायचे, पण करणार काय? एकदा काय झाले, पावसाळ्याचे दिवस आले. काळे ढग आकाशात जमा झाले. सोसाट्याचा वारा वाहू लागला. त्याने चांगलेच उग्र रूप घेतले. पावसाच्या धारा कोसळू लागल्या. वाऱ्याचा घुई असा आवाज घुमू लागला. आता या वादळी वाऱ्यात गवत कसे वागते याकडे वृक्षाचे लक्ष होतेच. वृक्ष गालातल्या गालात हसत होता. असा बराच काळ गेला. गवत आपले नम्रपणे वाऱ्याबरोबर हलत झुकत होते. इतक्यात वाऱ्याचा वेग अजून वाढला. जोराचे वादळ सुरू झाले. नदीचे पात्र बघता बघता मोठे झाले. दुथडी भरून पाणी सर्वत्र वाढू लागले. आता मात्र वाऱ्याच्या वेगाला आणि पावसाच्या माराला तोंड देता देता वृक्षाची पुरे वाट झाली. अखंड 2 दिवस वादळ सुरूच होते. आपली सर्व शक्ती पणाला लावून वृक्ष ठामपणे उभे राहण्याचा निकराचा प्रयत्न करत होता. पण शेवटी त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. वृक्षाला आता कळून चुकले की आपले जीवन संपत आले आहे. इतक्यात त्याचे लक्ष लवाळ्याकडे गेले. वारा आणि पाणी लवाळ्याला जसे वळवेल तसे ते खुशाल वळत होते. लवाळा कशामुळे वळत होता किंवा वाकत होता? वारा आणि पाणी. या प्रश्नाचं उत्तर सापडलं. आनंदाने इकडे तिकडे बघत होते. संकटाचे जणू त्याला काहीच वाटत नव्हते. इतक्यात जोराचा आवाज झाला, कडाडकड. वृक्ष उन्मळून पडला. गवत एकदम दचकले आणि म्हणाले, अरे रे, हे काय वृक्ष दादा,
तू तर पडलास, वाईट झालं. वृक्षाने पडता पडता हे शब्द ऐकले आणि गवताचे त्याच्यावरील प्रेम वृक्षाच्या लक्षात आले. त्याच वेळी लवाळाचा त्याने केलेला अपमान, तिरस्कार याचा एका क्षणात त्याला पश्चाताप झाला. लवाळ्याचे शब्द काय होते? अरे रे वृक्षदादा, तू तर पडलास, वाईट झालं. हे शब्द विचारलेत आपल्याला. पडता पडता तो म्हणाला, विनाकारण मी तुझा अपमान केला, गर्वाचं घर खाली झालं. संत तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या एका अभंगात म्हणतात, महापुरे झाडे जाती तिथे लवाळे वाचती. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. झाडाला कशामुळे गर्व चढला होता? त्याचा मोठा आकार आणि शक्तीमुळे. मोठ्या फांद्या आणि शक्ती नाही, शक्ती आणि युक्ती तर नाहीच. मोठा आकार आणि गर्वामुळे तर नाहीच, मोठा आकार आणि शक्तीमुळे. गावाच्या बाहेर काय वाहत होती? नदी वाहत होती. कोणत्या वाक्यामुळे वृक्षाला पश्चाताप झाला? अरे रे वृक्षदादा, तू तर पडलास, वाईट झालं. चांगलं झालं म्हणाला का लवाळा? नाही. बरे झाले म्हणाला का? नाही. दुःख झालं? हां, असं असू शकतं. पण इथे जे विधान दिलेलं आहे पॅसेजमध्ये ते काय आहे? वाईट झालं. लवाळा काय म्हटलेला आहे? वाईट झालं. त्याच्यानंतर जर आपण पुढचा प्रश्न पाहिला, महापुरे झाडे जाती येथे लवाळे वाचती, या ओळी कोणाच्या अभंगातील आहेत? संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओळी आहेत. पर्याय क्रमांक 1 असेल या प्रश्नाचं उत्तर. आणि लवाळे कोणामुळे वळवेल तशी वळत होती? अर्थातच वारा आणि पाणी, हे आपण आपल्या पॅसेजमध्येच पाहिलेलं आहे. लक्षात आलं? तर इथे आपले आजच्या लेक्चरमधले प्रश्न झालेले आहेत. एकूण 25 प्रश्न होते. तुमचे किती बरोबर आले ते मला नक्की सांगा. आणि बरेच जण मला हा प्रश्न सतत वारंवार विचारतायत म्हणून सांगते, जर लाईव्ह लेक्चरमध्ये तुमचे कमेंट्स वाचायचे, तुमच्या कमेंट्सला रिप्लाय करायचा आणि त्याच्यामध्ये वेळ घालवायचा असेल तर अर्थातच लेक्चर तास दीड तासाचं होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये मी तुमचे केवळ 20 प्रश्न घेऊ शकते. पण मला असं वाटतं की तुमचा एक एक मिनिट हा महत्त्वाचा आहे आणि तो तुम्ही अभ्यासासाठीच इन्व्हेस्ट करावा. बाकीच्या गप्पा मारण्यासाठी आपल्याकडे आयुष्य पडले. पण त्यापूर्वी आपल्याला जे काही करायचं आहे, आपला जो काही फोकस आहे, आपली जी ड्रीम पोस्ट आहे त्याच्यावरती फोकस करणं आणि त्याच्यासाठी मेहनत घेणं ही तुमची प्रायोरिटी असायला पाहिजे. ना की मॅडम माझ्याशी गप्पा मारतात का लेक्चर सुरू असताना, ही तुमची प्रायोरिटी कधीच असायला नाही पाहिजे. ठीक आहे. सो तुम्हाला हा उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरत असेल. किमान तुमच्या म्हणजे तुम्ही लोक ज्या पद्धतीने फीडबॅक देत आहे, ज्या पद्धतीच्या कमेंट तुमच्या येत आहेत किंवा टेलिग्रामवरती मेसेज येत आहेत, त्याच्यावरून तरी कळते की याचा फायदा होत आहे. जर तुम्हाला हे लेक्चर सिरीज हेल्पफुल वाटत असेल तर मला कमेंटमध्ये कळवा आणि त्याचबरोबर लेक्चरला लाईक आणि शेअर सुद्धा करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचूयात. अर्थातच त्यांना सुद्धा या लेक्चर सिरीजचा फायदा होईल. आणि जर तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. मी नक्कीच तुमच्या ज्या काही कमेंट असतील, जे काही तुमचे सजेशन असतील त्याचा विचार करेन. त्याचबरोबर जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला डेली स्टडी टार्गेट्स मिळतात. त्यामुळे तुम्ही जर तो जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या आणि यापूर्वीचे जे पार्ट्स आहेत ते सुद्धा पाहून घ्या, कारण त्याच्यामध्ये मी खूप छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत आणि त्यामुळे ते एक्सप्लेनेशन तुम्हाला इथून पुढच्या प्रश्नांसाठी हेल्पफुल ठरेलच. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.